तर गुड मॉर्निंग गाईज. आज आहे सॅटर्डे आणि टिनू गेलेली आहे रेग्युलर वर्कसाठी. आज मी एक चॅलेंज घेतलेला आहे की आज फुल डे मी ॲज अ टीना म्हणून जगणार आहे. तर मला बघायचं आहे की ती पूर्ण घरामध्ये कशा पद्धतीने किती काम करते आणि तिला मी हे चॅलेंज दिलेलं आहे की मी आज तुझा डे जगणार आहे. तर लेट्स सी. आता घरामध्ये तुम्हाला दाखवतो मी बरं मग पेंडिंग आहेत. तर इकडे हा असा मेसअप आहे. देवांश पूर्णपणे झोपला आहे. पूर्ण एवढा इकडे हा गॅलरीचा सेशन हे पण मला धुवून द्यावं लागेल. हा पूर्ण मेसअप झालाय. तर लेट्स सी, बघूयात. मला चॅलेंज तर मी ॲक्सेप्ट केलेला आहे. तर आता या सगळं मेसअप आवरण्यासाठी किती वेळ लागेल हे सध्या बघण्यात येईल. इकडे बाबा त्यांचं काम करत आहेत. तर बघूयात आजचा फुल डे कसा करता येईल. चलो सोबत राहा गाईज. फॉलो करा, शेअर करा. गाईज हे जेवढं इझी वाटतं तेवढं नाही आहे. डिफिकल्ट आहे खूप. तुम्ही बघू शकता एवढ्यातच माझ्या पूर्ण घाम झालं. तर गाय जेवढं इझी वाटलेलं तेवढं इझी हे नाही आहे. लिटरली मी झाडू मारून फक्त कपडे आवरले, हे दोनच गोष्टी केलेल्या आणि एवढ्यातच एनर्जी डाऊन. टीना सल्यूट आहे, तू एवढे कामं कसं करते इन्क्लुडिंग जॉब. सिरियसली स्टील मला आजचा दिवस कंप्लीट करायचा आहे. आत्ता कुठे माझा अर्ध्यापेक्षा पण अर्धा काम झालेलं नाही आहे. तर बघूयात.
तर गायज आता भरपूर सारे कामं झालेले आहेत. टोटली झाडू मारून झालं, पुसून झालेलं आहे, भांडे आवरून झालेले आहे, गॅलरी धुवून झालेली आहे, कपडे आवरून झालेले आहेत. तर या सगळ्या कामं करता करता बाबांची आंघोळ झाली. पण बाबा जे आहेत आता फक्त चहाची वाट बघत आहेत. काय चहा प्यायचं आहे का? तर लिटरली गाईज मी एकच सांगू इच्छितो की आता हालत झाली आहे बेकार. वाजत आलेत 10:30. आता मला टिनूला आणायला सुद्धा जायचं. 11 वाजत आले. 11 वाजता तिचा क्लास सुटतो. सो देवांशला उठवायचं आहे. देवांशची तयारी करायची आहे. सो बघूया. चॅलेंज 50% पण क्रॉस झालेलं नाही आहे. बट मी आत्ताच पूर्णपणे थकलेलो आहे. बट करायचं आहे आणि करणार. तर आमच्या घरातल्या मेन सदस्याला मी सध्या उठवलो आहे. तर त्याला पटकन आवरून मला टिनाला आणायला जायचं आहे. तर फास्ट ट्रॅकमध्ये मी देवांशला सध्या रेडी केलेला आहे. त्याचं तोंड धुतलेले आहे, कपडे चेंज केलेले आहेत. शर्ट जो आहे तसाच आहे, पण जस्ट त्याला पॅन्ट घातलेली आहे. आणि आम्हाला आता मम्माला आणायला जायचं आहे. खूप कमी वेळ आहे. त्यामुळं आम्ही करतो तुम्हाला बाय बाय आणि भेटूया कारमध्ये. से बाय 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 कर. तू कर. चलो गाईज. तर गाईज आम्ही आता टिनाला आणायला चाललेलो आहे. बट प्रॉब्लेम हे झालं आहे की आता गाडीची जी की आहे ती मला सापडत नाही आहे. आणि मी थोडं टेन्शनमध्ये आहे. बट ठीक आहे. मी आता लॉकरमधून जे ती त्याची एक्स्ट्रा चावी ती घेतलेली आहे. बट मला ओरिजिनल चावी जी आहे ती आता मला शोधावं लागणार आहे आल्यावर. नेमकं मी ठेवलं कुठं आहे ते मला सापडत नाही आहे. एकदा टिनूला विचारून घेतो की तिने कुठं ठेवली आहे. तोपर्यंत जरा एन्जॉय करतो आम्ही. तर टिनूला माहीत नाही आहे की आम्ही तिला कारने आज पिकअप करायला चाललो आहे. सकाळी मी तिला 2 व्हीलरवर स्कूटीवर सोडून आलो होतो. तर एक छोटासा तिच्यासाठी सरप्राईज असेल. तर मी आणि देवांश जो आहे तो आता सध्या जात आहे. आयुष्यामध्ये खरंच चांगला जोडीदार जो मिळणं हे खरंच नशिबाची गोष्ट आहे. ह्या वाक्यावर तुम्ही किती सहमत आहात? म्हणजे मला तर असं वाटतं की आपल्याला जी लाईफ पार्टनर भेटली आहे ती खरंच आपल्या योग्य असते. आपण निवडलेलं असतो तिला, ती आपल्याला निवडलेली असते. तर प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. फायनान्शियल, रिलेटिव्स, एकमेकांचे पर्सनल लाईफ. माझं एवढंच म्हणणं आहे की एकमेकांना समजून घ्या, सपोर्ट करा. आज आम्ही जे पण आमच्या आयुष्यामध्ये करतोय ते दोघं मिळून करतोय. प्रत्येक गोष्टीची ती गाडी देखील घेतली आहे ते आम्ही दोघांनी मिळून घेतलेली आहे. तर एवढंच सांगतो की आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळते. एकमेकांची साथ द्या, सपोर्ट द्या, एकमेकांना समजून घ्या. कुठलेही काम छोटं मोठं नसतं, त्यामुळे त्यांनाही हेल्प करत जावं. इव्हन देवांश देखील घरात कामं करता. जेव्हा पण भांडे जे पण आहेत ते घासून रेडी होतात त्यावेळेस देवांश येतो आणि सगळे भांडे द्यायला लागतो आम्हाला आवरण्यासाठी. प्रत्येक गोष्ट करतो देवांश. है ना देव? हे बघ इथे तू कामं करतो तू कामं. अरे बापरे, ॲटिट्यूड तरी बघा याचा. कामं करतो का मला? हां कुठे पाणी? सध्या एक छोट्याशा ब्रिजवरून जातं. तिथे खाली पाणी वाहत आहे नदीचं. तिथं देवांशला खूप आवडतं. दरवेळेस मी टिनूला आणायला जाताना देवांश जो आहे तो पाणी पाणी म्हणून खुश होतो. पाणी खूप आवडतं. इतका की आंघोळीला सुद्धा गेला तरी तो लवकर बाहेर येत नाही. आम्ही घरामध्ये एक छोटा स्विमिंग पूल आणलेला आहे. तर त्याच्यामध्ये देखील तो भरपूर एन्जॉय करतो. तर मी एखाद्या वेळेस त्या स्विमिंग पूलचा पण एक सेपरेट ब्लॉग बनवेल की तो कशा पद्धतीने तो एन्जॉय करतो. तर ऑलमोस्ट आणखी 10 मिनिट आहेत. तर लेट सी. मी तिला छोटासा सरप्राईज दिला आहे आज कार घेऊन येऊन. पण दुसरा सरप्राईज माझ्यासाठी असा आहे की माझ्या कारची की जी आहे ती हरवली आहे. आय डोंट नो या गाईज सापडेल का नाही. लेट सी कोणत्या खिशामध्ये आहे, कुठे ठेवली आहे मला काहीच आठवत नाही आहे. कारण मी आता टिनूचा टायमिंग झाला होता त्यामुळे मला जास्त टाईम नाही भेटला चावी शोधण्यासाठी. पण नक्कीच गेलं की मला जरा एक्स्ट्रा टाईम द्यावा लागेल. पहिला टिनूला आला विचारतो चावी तिच्याकडे आहे का. तुला कळालं रे कार आहे म्हणून? मला तू म्हणला 2 व्हीलरवर आला म्हणून मी बघितलं. आता
टिनूला मी घेऊन आलो पण तिला कळालंच नाही, गाडी समोर असून सुद्धा ती 2 व्हीलरच्या शोधात होती. तर टिनू कसं वाटतं सरप्राईज तुला? एवढ्या उन्हामध्ये मी तुझ्यासाठी आलो, कार घेऊन आलो तुला ऊन लागू नये म्हणून. छान आहे सरप्राईज. मला एक विचारायचं आहे, हां त्या गाडीची चावी कुठे आहे ग? ओरिजिनल की? अरे यार ती माझ्या पर्समध्ये घेऊन फिरायला मी. ना मी किती मला घाम आला गाईज. बघा मी तुम्हाला काय म्हणलं, पहिला मला टीनाला विचारू दे. मी यायच्या आधी एवढं म्हणजे डिप्रेशनमध्ये होतो ॲक्च्युली की कारची चावी गेली कुठे. मी शेवटी लॉकरमधून दुसरी चावी घेतली आणि म्हणलं टीना मला शिव्या देईल. तर बघतो तर काय आता हिनीच शिव्या खायच्या लायक झालेली आहे. मला असं वाटतं की आता रिटर्न शिव्या हिला द्यावं लागतील. तर कसं टीना, मसालेदार शिव्या खाती का नॉर्मल उपासाची? हो तर आता माणसाच्या मनात चूक होणारच ना. हो भाई साहेब, ते चूक जर माझ्याकडनं झाली असती ना गाईज, गाईज आतापासून घरापर्यंत जाईपर्यंत संध्याकाळपर्यंत तेच फॉलो 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 त्याच्यावर फक्त. मला काय ते वाटेल की आता हे युट्यूबवर ना ब्लॉगिंग करणं म्हणजे काय सगळ्यांना गाईज म्हणणं ना हे मॅन्डेटरी झालंय का? आपली मंडळी येते बाकीचे लोक, आपण फ्रेंड सर्कलला ऑल टुगेदरला गाईजच म्हणतो ना. तो हॅलो एव्हरीवन, हॅलो गाईज. तो ऑब्विसली आता मंडळी, मित्रमंडळी, बहिणी भावांना कटला घेतोय आपण. कटला हा आता लंच बनवायचा आहे त्याचा. आणि टिनूला मी स्पष्ट सांगितलेलं आहे की तू फुल डे आता एन्जॉय कर. तर ती मस्त रील बघत आहे. इकडे देवांश आहे जो माझं डोकं खाणार आहे. काय पाहिजे तुला? देवांश आज दूध चपाती केळी जेवणार. गुड बॉय, ये इकडे ये. ॲक्च्युली हे रोज टिनाला फेस करावं लागते. मला म्हणत होती की तो प्रत्येक गोष्ट बनवताना सोडत नाही, त्याला घेऊन करावं लागतात सगळ्या गोष्टी. तर आज मी ते सगळं फील करतोय. खरंच देवा तू खूप त्रास देतोय. हा तुला फटका पाहिजे का? गुड बॉय आहे ना तू? हां गुड बॉय, गुड बॉय. कोण तर गाईस सकाळपासून दुपारपर्यंत हालत बेकार झालेली आहे आणि आता मी घेतोय स्टॉप. मला इथून पुढे चॅलेंज कंप्लीट करणं होणार नाहीये. बस हवा निकल गई. टिलूला मी स्पष्ट बोललेलं आहे की तू विनर आहेस. त्यामुळं खरंच गाईज एकच सांगतो की आपल्या बायकांना आपल्या घरामध्ये सगळ्यांना हेल्प करत जावा. स्पेशली ज्यांच्या घरी किड्स असतात, लहान पोरं असतात. खूप डिफिकल्ट असतं गोष्टी मॅनेज करणं. तर आजचा ब्लॉग इथं संपवतो आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय बाय. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा.